सांगितलं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपति की जय, राजाश्व छत्रपति की जय, राजाश्व छत्रपति की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। पालखीच्या रवजातून आता आपण निघालेलो आहोत. चला हे बघा, आता लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी नीट. आत्ताच आपण पहिल्या भागामध्ये गंगासागर तलाव, पालखी दरवाजा आणि गंगासागराच्या काठावरती असलेले अतिशय सुंदर मनोहारी असे ते स्तंभ पाहिले. आता आपण जे आलेलो आहोत ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये आलेलो आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की जे पावित्र्य, जे महत्व आपल्या सर्वांच्या दृष्टीने श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिर प्रसादाला आहे, अयोध्येच्या रामजन्मभूमीला जे महत्व आहे, त्या राम मंदिराला जे महत्व आहे, तेच आणि तितकंच महत्व आपल्या सर्वांसाठी या जागेचं आहे आणि असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी जी केली ती रायगड. 1670 ला शिवाजी महाराजांनी रायगडावरती राजधानी आणली. म्हणजे राजगडावरती आधी होती, पहिली राजधानी राजगड आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावरती राजधानी आणली. परंतु रायगड शिवाजी महाराजांच्याकडे कसा आला हे सगळं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेचं जे नेमकं जे राजकारण जे घडतंय, शिवाजी महाराजांनी नुकतीच स्वराज्याला सुरुवात केलेली आहे, ते स्वराज्य फुलते डवरतय आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम वृद्धिंगत होतोय. शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे, मुद्रा भद्राय राजते, त्याच्यामध्ये जे म्हणलंय की प्रतिपक्षानं लेखेवर तद्वत्ती वाढतीये. शिवाजी महाराजांचा पराक्रम ते स्वराज्य वाढते. आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांनी आणखीन एक गोष्ट केलेली आहे. हा काळ जो आहे तो साधारणतः 1652-53चा काळ आहे. त्यावेळेचा शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती आहे त्यावेळेला राजगड ताब्यात आहे, शिवाजी महाराजांच्या तोरणा आहे, पुरंदर घेतलेला आहे, सिंहगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता काही काळ, परंतु तो द्यायला लागला होता मोहम्मद आदिलशाहला, परंतु परत ते घेणार होते. त्यावेळेला आणखीन एक गोष्ट अशी घडली की शिवाजी महाराजांनी रायगड कसा घेतला, कोणाकडनं घेतला, तर तो जावळीच्या मोऱ्यांकडून रायगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. म्हणजे शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. तो का करून घेतला याची काही कारण आहेत. की जावळीची जी दौलत होती किंवा जावळीचं जे राज्य होतं किंवा जावळीचा सुभा आपण ज्याला म्हणू, त्या सुभ्यावरती जी नेमणूक होती ती होती मोरे घराण्याची. आणि मोरे घराण्यातला जो कोणी अधिकारी पुरुष ते सगळं पाहत असेल त्याला चंद्रराव हा किताब दिलेला होता. विजापूरच्या आदिलशाहीकडून त्यांना तो मिळालेला किताब होता. तर त्या सुमारास 1652-53च्या सुमारास, म्हणजे तुम्हाला सगळं सांगतोय आता आहे, 1650 पासून पुढची घटना आहे. त्यावेळेला तेव्हाचा जो चंद्रराव जो होता त्याचं नाव होतं दौलतराव. चंद्रराव हा किताब आहे त्याचा, दौलतराव चंद्रराव मोरे. तर हा मराठी किताब जे आहेत, टायटल्स जी आहेत ती मुख्य नावाच्या नंतर येतात बरं का. म्हणजे बाजी यशवंतराव पासलकर किंवा गोरखोजी दिनकरराव काकडे, आता हे दिनकरराव किंवा यशवंतराव ही यांच्या वडिलांची नावे यांचे किताब आहेत. तसाच दौलतराव चंद्रराव मोरे तो मरण पावला आणि तो निपुत्रिक होता, म्हणजे त्याला अपत्य नव्हतं, विशेषतः मुलगा नव्हता. तर आता
मोठी पंचायत निर्माण झाली की एवढी जी जावळीची जी सगळी दौलत आहे त्याच्यामध्ये काय काय यायचं बघा. जावळी इथं महाबळेश्वर कोयनेचं खोरं, जावळीचं खोरं, ते नंतर तो प्रतापगड वगैरे आणि हा रायगडापर्यंतचा परिसर इतकंच नव्हे तर तोरणा या कानद खोऱ्यामध्ये आहे ते कानद खोरं देखील जावळीच्या दौलतीमध्ये येत असेल. तर आता असं दिसायला लागलं की बादशाह हे परत ताकद घेणार. आता या राज्याला कोणी वाली नाही. अशा वेळेला त्या बाईच्या लक्षात आलं, म्हणजे चंद्रराव जो मयत चंद्रराव जो होता त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं की आपल्याला आता दत्तक पुत्र घेण्यावाचून काही पर्याय नाही. परंतु तो दत्तक पुत्र जर घ्यायचा असेल तर त्याला सुद्धा कोणाचं तरी जबरदस्त पाठबळ असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तिने विचार केला की आपण जर शिवाजी राजांना जर विनंती केली तर शिवाजी राजा हा नक्कीच आपल्याला पाठबळ देईल, आपल्या पाठीशी उभा राहील. आणि अर्थात शिवाजी महाराजांचंही जावळीकडे लक्ष होतंच, कारण जावळी हा अत्यंत महत्वाचा मुलूक होता. तो कोकण आणि देश यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा होता. अत्यंत घनदाट निबिड अरण्य होती. प्रजा ही भिकारीच होती, परंतु मोठमोठे घाटवाटा या भागातून येत होत्या खालती. त्यामुळं व्यापार जो काही चालायचा त्याची जी गंगाजळी जी होती ती सगळी त्या मोऱ्यांच्या पदरी पडत असे. तर हे जे सगळं एकूण त्याचं स्ट्रॅटेजिक जे महत्व आहे त्या दृष्टीने शिवाजी महाराजांना देखील जावळी पाहिजे होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता त्यांनी या नवीन चंद्रराव मोरेला पाठिंबा दिला. त्याचं नाव होतं यशवंतराव मोरे. तो होता शिवथरच्या मोरे घराण्यातला बरं का. आणि आता तो चंद्रराव मोरे झाला. हे झाल्यानंतर काही दिवस पहिले बरे गेले, परंतु नंतर त्यांनी शिवाजी महाराजांशी उद्धटपणाचं वर्तन आरंभलं. तो स्वराज्याविरुद्ध चढाई करायला लागला. विशेषतः रायगड ज्या गुंजण मावळात आहे त्या गुंजण मावळाची जी देशमुखी होती ती बाळाजी हैबतराव शिळमकर यांच्याकडे होती. तर त्याच्यावरती तो हक्क सांगायला लागला. तो बिरवाडीच्या पाटलावरही पाटीलकीवरती हक्क सांगायला लागला. त्याचं उत्पन्न तो खायला लागला. आणि हिरडस मावळातला चिखलगाव जे आहे तिथला तो रामाजी लुमाजी वाडकर म्हणून जो होता तर त्यांनी कापून काढलं, त्याच्या मुलालाही मारलं. आणि शिवाजी महाराज त्याला वेळोवेळी सांगत होते की हे असं करू नका, परंतु तो ऐकत नव्हता. आता तो बिरवाडीच्या पाटलावरती जेव्हा त्यांनी ते सगळ्या उत्पन्नावरती हक्क सांगायला सुरुवात केली तेव्हा पाटील त्यामुळे दुबळा होता. गावाच्या पाटलाची ताकद किती असणार आहे, तो एका सरसुभेदाराच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. आणि मोरे तसेही स्वतंत्र राजा असल्यासारखीच त्यांची सगळी हुकूमत होती. तर तो शिवाजी महाराजांना भेटला आणि त्यांनी सांगितलं की माझं संरक्षण करा, माझी पाटीलकी माझ्या पदरात घाला. शिवाजी महाराजांनी त्याची पाटीलकी त्याच्या पदरात घातली आणि त्याला अट घातली की वेळ प्रसंगी तुझी 10 माणसं घेऊन माझ्याकडे तू चाकरीला यायला पाहिजेस, म्हणजे सेवा करायला स्वराज्याची. ती त्यांनी मान्य केली. परंतु असं होत असताना आता मी ज्या वाडकराचं जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ते एक प्रकार झाला. त्याच वेळेला आणखीन एक प्रकार झाला होता की इथंच पलीकडे मोसे खोरं आहे पानशेकच्या मागच्या बाजूला. तिथं रंगोत्रिमल वाकडे नावाचा एक कुलकर्णी होता. त्यांनी एका विधवा बाईशी पाप केलं. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नुकतंच एक प्रकरण घडलं होतं, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले होते त्यांनी. शिवाजी महाराजांना ही बातमी कळली आणि ते संतापले. आता हे त्या कुलकर्णी जो होता वाकडे त्याला कळलं आणि तो तिथनं उठला आणि तो चंद्रराव मोराच्याकडे आश्रयाला गेला. चंद्ररावाने त्याला आश्रय दिला. जे एका प्रकारे शिवाजी महाराजांचा जो गुन्हेगार आहे त्याला त्यांनी आश्रय दिला. शिवाजी महाराजांनी त्याच्याबद्दल चंद्ररावाला सांगितलं, परंतु त्यांनी ऐकलं नाही. अर्थातच पुढे हा जो कुलकर्णी जो होता तो हाय खाऊन मेला शिवाजी महाराजांच्या भीतीने. परंतु मधल्या काळामध्ये असं झालं की शिवाजी महाराजांनी आता ठरवलं की जावळी स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी त्यांना मोऱ्यांना सांगितलं की तुम्ही हे स्वराज्य आपलं आहे, तुम्ही स्वराज्याचे आहात, तुम्ही आमचं स्वामित्व मान्य करा आणि स्वराज्यात दाखल व्हा. त्याच्यावरती मोऱ्यांनी उलटा निरोप पाठवला की तुम्ही काल राजे झालात, मुस्तफत राजे म्हणून आणि कोणी राजा होत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला राजा म्हणून घोषित करता, त्यांनी राजे होत नाही. आम्ही तो राजे, आम्हाच राज्य श्री महाबळेश्वराने दिले, महाबळेश्वराच्या कृपेने आम्ही राज्य करतोय. आणि त्यांनी आणखीन एक मग केलं. शिवाजी महाराजांनी परत पत्र व्यवहार केले त्याच्याशी. परत त्याचा व्यवहार एक अत्यंत उर्मटासारखा आला की जावली श्रेण्या उदय येणे आहे तो आजच यावे. दारुगोळी महजूद आहे, ते दारुगोळा भरपूर आहे आमच्याकडे. येता जावली जाता गोळी. जर जावळी देण्याचा प्रयत्न केला तर गोळी मिळेल तुम्हाला. हा तो निरोप होता. आणि शिवाजी महाराजांनी शेवटी जावळीवरती आक्रमण केलं. जोरखोरं, शिवथरखोरं आणि खुद्द जावळी याच्यावरती हल्ले झाले. आणि जोरखोऱ्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा या चंद्ररावचा जो एक फार मोठा साथीदार होता त्याचा पाठीराखा हनुमंतराव मोरे अत्यंत पराक्रमी होता, तोच ठार झाला. संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा जो शिवाजी महाराजांचा सरदार होता त्यांनी याला ठार केलं.
31 डिसेंबर 1655 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार होता. मन्मथ नाम संवत्सर हे त्या वर्षाचं नाव आहे. त्या दिवशी शिवाजी महाराजांनी खुद्द जावळीच जिंकली. प्रतापगडच्या जवळ जे जावळी आहे ना ते त्यांनी जिंकलं. आता हा चंद्रराव मोरे जो आहे तो तिथून घेऊन पळाला आणि तो महाडला मार्गे येऊन या रायगडच्या किल्ल्यावरती आला. दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी 15 जानेवारी 1656 जावळीचं जे राज्य होतं ते पूर्णतः खालसा केलं आणि हा आता इथं येऊन लपला. तर याच्या मागे शिवाजी महाराज आले. ते आले 5 एप्रिल 1656 इथे दाखल झाले आपल्या सैन्यासह आणि 6 एप्रिल 1656 रायगडचा वेढा सुरू झाला. लक्षात घ्या, कुठेही गोळी झाडलेली नाही, कुठेही तलवार मॅनत काढलेली नाही. आणि 6 एप्रिल ते 6 मे असा बरोबर 1 महिना हा वेळा चालला. शेवटी चंद्रराया मगलूब झाला, म्हणजे तो घाबरला. त्यांनी बाळाजी हैबतराव शिळमकर देशमुख जे होते दुल्लन मावळचे, की ज्या दुल्लन मावळच्या देशमुख होते हक्क सांगायला आला, त्यांच्या करवीत महाराजांची बोलणी चालवली आणि तो स्वतः शेवटी कोंझर नावाचं जे खालचं जे गाव आहे जिथनं तुम्ही येता घाट चढून वरती, तिथं महाराजांची छावणी होती. महाराजांचा शामियाना होता. तिथं महाराजांना जाऊन भेटला. महाराजांनी त्याला अभय दिलं, त्याला रुमाल दिला मानाचा. त्याचे मोर्चेल मात्र जे होते स्वतंत्र राजाचे ते काढून घेतले. त्याला घोडा दिला, उत्तम उत्तम तलवार दिली, पालखीचा मान त्याला दिला आणि त्याला म्हटले की हे स्वराज्य आहे आपलं आहे, तुम्ही याच्यात सामील व्हा. आणि तो सामील झाला. परंतु त्याची मूळ खोड काही जाईना. त्यांनी आणि त्याची 2 मुलं होती बाजी आणि कृष्णाजी. त्यांनी मुधोळकर घोरपड्याच्या करवी विजापूरचा जो आदिलशहा होता त्याच्याशी परत संधान बांधलं. म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराजांची त्यांनी फितुरी केली आणि त्याची जी नेमकी जी पत्र होती ती महाराजांच्या हेरांनी अलगद पकडली. आणि मग महाराजांचा निश्चय झाला की हा चंद्रराव मोरे हरामखोर आहे, याला मारल्या वेचून राजसाधना साधत नाही. आणि महाराजांनी त्याचं मुंडकं उडवलं या कोंझरला. महाराज जेवढे शांत होते तितकेच भयंकर होते. हिमालयासारखे शांत असलेले महाराज हे ज्वालामुखी इतके उग्र देखील होते, लक्षात घ्यायचं. चंद्रराव मोरेचं मुंडकं उडवलं. त्याची जी 2 मुलं होती त्यांना पुढे पुण्याला नेलेले आणि त्यांना पुण्याचा ईदगाह जो होता म्हणजे आताची शनिवार पेठ त्या बाजूला मारलेले. त्यांना देखील जिवंत ठेवायचे नाही. विषवल्ली कुठली स्वराज्याला घातक असलेली जिवंत ठेवायची नाही म्हणून महाराजांनी या तिघांचाही वध केला. आणि मग रायरीचा जो किल्ला होता त्याचं नाव रायगड झालं बर का त्यावेळेला. हा रायगडाचा शिवाजी महाराजांनी घेईपर्यंतचा इतिहास आहे. आणि त्याच्यापूर्वी रायगडला आणखीन काय नाव होती तर त्याला रायगडला किंवा या डोंगराला रासीवटा, तणस आणि नंदादीप अशी नावं होती. रासीवटा, तणस आणि तिसरं जेव्हा आहे नंदादीप. नंदादीप किती सुंदर नाव आहे बघा. आपल्याला माहिती आहे नंदादीप आपल्याकडे असतो, घरी असतो. हा तुम्ही जेव्हा खालनं रायगड पाहता तेव्हा त्या निरांजनाची जी 3 टोकं असतात बघा तसे ते दिसतात, तसं तर दिसतं म्हणून त्याला नंदादीप असं म्हटलेलं आहे. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. रायगड शिवाजी महाराजांनी का इथं राजधानी म्हणून केला स्वराज्याची याचं एक महत्वाचे कारण आहे. पुरंदरचा एक तह नुकताच झालेला होता. त्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन आले आणि आग्र्याला जाऊन आल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही रिफॉर्म्स आणले आपल्या सैन्यामध्ये आणि काही गोष्टी त्यांनी केल्या मुद्दामून, काही गोष्टी बदलल्या. त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय होता की राजधानीच बदलायची आणि ती रायगडावरती न्यायची. कारण का तर पुरंदरच्या वेढ्याच्या वेळेला राजगड जी स्वराज्याची पहिली राजधानी होती ते पालीपासून गुंजावण्यापासून पालीपर्यंत वेळोवेळी त्याला मोगलांनी येऊन तोशीस दिली. जर राजधानीला जर शत्रूचा शह जर बसत असेल तर ती राजधानी सुरक्षित नाही आणि त्यामुळे तिथल्या प्रजेला देखील उपद्रव होतो. म्हणून शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये असलेला तळ कोकणातला हा रायगड त्याची निवड केली. कारण त्यांचा दृष्टिकोन असा होता की शत्रूस दूर पण राहतेच जवळ आणि इथून समुद्र किनारा फक्त 48 मैलांवरती आहे. शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं, शिवाजी महाराजांना माहिती होतं केवळ माझ्या हातात डोंगरी किल्ले असून चालणार नाहीत. आणि संपूर्ण भारताची जी किनारपट्टी आहे, भारताच्या महाराष्ट्राची तर आलीच आली त्यात, परंतु संपूर्ण भारताची जी किनारपट्टी आहे ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. आपल्या इथं अनिर्बंध हुकूमत असली पाहिजे. जोपर्यंत आपली किनारपट्टी सुरक्षित नाही तोपर्यंत आपल्यावरती देशविघातक हल्ले होणार आहेत, आपल्या स्वराज्याला धोका राहणार आहे. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी ओळखलेलं होतं बघा. आणि नंतर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे
की 26 नोव्हेंबर 2008ला काय झालं, ज्या समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षिततेकडे जे अक्षम्य दुर्लक्ष तेव्हाच्या काँग्रेस सरकारने केलं. मी नाव घेऊन बोलतो, मला काही भीती वगैरे वाटत नाही, मी बोलतो. त्यांनी केलं. इतकंच नाही तर हातमिळवणी केली गेली काही गोष्टींची आणि त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी भोगले. हे होऊ नये यासाठी आपली अनिर्बंध हुकूमत या सागरावरती असली पाहिजे, पश्चिम किनारवरती असली पाहिजे, खालती असली पाहिजे, दक्षिणेला आणि पूर्वेला असलं पाहिजे. हे त्यांचं स्वप्नच होतं. परंतु त्यांनी पहिल्यांदा 1657 मध्ये दुर्गाडीचा जो किल्ला आहे तुमच्या इथला, तिथं आरमाराची स्थापना केली. नंतर त्यांनी खांदेरी उंदेरीचं आपल्याला माहिती आहे केलं. त्यांनीही मध्ययुगीन काळामध्ये भारतासारख्या देशाला जी नौसेनेची कमतरता उणीव असं होती ती शिवाजी महाराजांनी भरून काढली आणि अतिशय मातब्बरपणे त्यांनी भरून काढली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत आत्ताचं जे आपलं नौदल आहे भारतीय नौदल, त्यांनी शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही अशा किताबाने अशा टायटलने गौरवलेलं आहे. लक्षात घ्या. आत्ताही आपण जर पाहिलं असेल की मागच्याच वर्षी किंवा वर्ष किंवा 1.5 वर्ष झालं असेल फार फार या घटनेला, आपल्या पंतप्रधानांनी माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी, आपले सर्वांचे अत्यंत लाडके पंतप्रधान आणि शिवाजी महाराज ज्यांचे आदर्श आहेत असे पंतप्रधान, त्यांनी तो जो व्हिक्टोरिया क्रॉस होता नेव्हीच्या ध्वजावरती, नेव्हीच्या फ्लॅगवर, नौसेनेच्या ध्वजावरती तो काढला आणि शिवाजी महाराजांच्या राजा मुद्रेचा जो तिथे फ्रेम आहे, ती एम्ब्लेम जो आहे तो तिथं त्यांनी लावला. याच्यातून स्वत्वाच्या खुणा प्रकट होत असतात. हे याचं महत्व आहे. आता आणखीन तुम्हाला काही सांगायचं म्हणजे पुढे रायगडावरती शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी केली. 1670ला ती हलवली, परंतु त्याच्या आधीच साधारणतः 1665, 66, 67च्या सुमारास पोर्तुगीजांवरती शिवाजी महाराजांनी घोडबंदरला एक जबरदस्त छापा घातला होता. आणि नंतर पोर्तुगीजांचा एक जो तह झाला तो तह त्यांनी रायगडावरती केलेला होता. आणखीनही काही परकीय सत्तांचे जे प्रतिनिधी होते ते रायगडावर शिवाजी महाराजांना भेटायला येत होते. तेव्हाच शिवाजी महाराजांच्या मनात आलं होतं की रायगड ही आपली आता राजधानी असली पाहिजे. मग आता कोण कोण येऊन गेलेले आहेत तर त्याच्यातलं एक मुख्य तुम्हाला मी नाव सांगतो. टॉमस निकल्स आलेला आहे. टॉमस निकल्स नावाचा एक अधिकारी आलेला आहे 1672ला आणि त्यांनी रायगडाचं वर्णन केलंय. तो म्हणतोय वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत, ज्या ठिकाणी डोंगराला नैसर्गिक अभेद्यता नाही तिथं 24 फूट उंचीचा तट बांधलेला आहे. त्याच्या आत आणखीन एक भिंत बांधून गड इतका अभेद्य बनवलेला आहे की पावसाळ्यात एकदा वरचे तलाव पूर्ण भरले आणि अन्नाचा पुरवठा साठा असेल तर कमीत कमी शिबंदीनिशी म्हणजे कमीत कमी सैन्यानिशी हा गड संपूर्ण जगाशी लढू शकेल. टेकडीच्या माथ्यावर मोठं शहरच वसलेलं आहे. मध्यभागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे, तिच्यामध्ये बसून तो कारभार पाहतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे टॉमस निकल्सनी वर्णन केलं. याच्या व्यतिरिक्त ऑस्टिन आलेला आहे, युस्टिक आलेला आहे, हेनरी ऑक्झेंडन तर राज्याभिषेकाच्या वेळेला आलेलाच होता. या सगळ्यांनी रायगडाची टिपणं तेव्हा काढलेली आहेत. शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे अतिशय सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे हेनरी ऑक्झेंडननी. राज्याभिषेकाची 2 वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे सभासद बखरीमध्ये, त्याच्यामध्ये सगळे धार्मिक विधी काय काय झाले, ते कसे झाले त्याची माहिती मिळते. की बखर कोणी लिहिले हे मी तुम्हाला सांगतो. आता साधारणतः बखर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बखर हे साधन फार विश्वसनीय नसतं. खबर हा शब्द आपल्याला माहिती आहे, अरबी शब्द आहे हा. आणि अशा अनेक खबरा म्हणजे अनेक वार्ता मिळून जे एकूणच तयार होतं त्याला बखर असं म्हणतात. बरेच वेळा बखरी या उत्तरकालीन असतात, म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर पुढे खूप काळाने लिहिलेले असतात. त्याच्यामुळे त्याच्या क्रोनॉलॉजीमध्ये म्हणजे अनुक्रमणिका त्याच्यामध्ये फरक पडतो. बऱ्याचशा चुकीच्या घटना त्याच्यामध्ये येतात. आता शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड घेतला तर मी मुख्य विषयावरती येतोय की काल तुम्ही सगळ्यांनी परिक्रमा केली, बरोबर? तुम्ही परिक्रमा केली तेव्हा तुम्ही काय काय पाहिलं? मला थोडं जरा इंटरॅक्टिव्ह करायचं आहे. एकट्याला मला बोलायचं नाहीये, तुम्हाला तुम्ही जरा बोला. तुमच्यातल्या किमान एखाद्या माणसाने तरी बोला, तुम्हाला काय जाणवलं ती परिक्रमा करत असताना? तुम्हाला रायगड दिसत होता, तुमच्या उजव्या हाताला रायगड आणि डाव्या हाताला ते सगळं काळे नदीचं खोरे. काय हा वाघोली खिंड पाहिले, आणखीन काय काय पाहिलंय तुम्ही? राखणदाराचं स्थान होतं. वाघोली तुम्ही पाहिलं, प्रथम राखणदाराचं स्थान. ती वाघोलीची खिंड तुम्ही पाहिली, त्याच्या वरच्या बाजूला तर भवानी टोक आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड घेतलेला आहे त्यावेळेला शिवाजी महाराज काय आला ताब्यात म्हणून लगेच थेट उठून रायगडावर आलेले नाही. शिवाजी महाराजांनी
आज आपण जशी परिक्रमा रायगडची केली आहे तशी शिवाजी महाराजांनी त्या काळी केलेली आहे. तुम्ही विचार करा की किती निबिड अरण्य त्यावेळेला होतं, असेल नाही होतच, त्याची वर्णन आहेत पुढे. आणि काय वाटलं शिवाजी महाराजांच्या मनात, ते काय भाव आले, ते कृष्णाजी अनंत सभासद नावाचा शिवाजी महाराजांचा एक सहकारी आहे. त्यांनी ती सभासद बखर ज्याला म्हणतात ती बखर लिहिलेली आहे. ती कधी लिहिलेली आहे त्यांनी? 1697 ते 1699 या काळामध्ये. 1697 ला ती पूर्ण झाली. जिंजीच्या किल्ल्यावरती तेव्हा राजाराम महाराज होते. आपल्याला माहिती आहे पुढच्या काळामध्ये राजाराम महाराज जिंजीला गेले. आपली स्वराज्याची तिसरी राजधानी होती ती, कारण रायगड मोगलांच्या ताब्यात होता. तर त्यावेळेला राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार या कृष्णाजी अनंत सभासदांनी ही सभासद बखर तयार केली. आता बखरींमध्ये बऱ्याच वेळा चुका जरी असल्या तरी ही बखर विश्वसनीय का आहे, तर हा माणूस शिवाजी महाराजांना समकालीन आहे. इतकंच नाही तर तो शिवाजी महाराजांच्या पदरी असलेला माणूस आहे. त्याचे वडील देखील शिवाजी महाराजांच्या पदरी आहेत. आणि सभासद म्हणजे काय आहे तर पूर्वी एक शब्द होता, पर्शियन टर्म होती हाजीर मज्जालसी. हाजीर, हजर म्हणतो ना आपण, हजर राहिलो, तर मूळ शब्द आहे हाजीर, पर्शियन शब्द. आणि मज्जालसी म्हणजे सभा, पर्शियन शब्द आहे हा सुद्धा. तर राजाच्या सभेत हजर राहण्याचा, उपस्थित राहण्याचा मान्यता ज्याला आहे त्याला सभासद असा शब्द शिवाजी महाराजांनी त्या राजव्यवहार कोशामध्ये दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक केला तेव्हा शिवाजी महाराजांनी फक्त ती सेलिब्रेशन्स नाही केली, लक्षात घ्या. त्यात स्वत्वाची बीजं आहेत, सार्वभौमत्वाची बीजं आहेत. त्यात पारतंत्र्याचा त्याग आहे, तो फेकून दिलेला आहे. त्या पारतंत्र्य शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे की आपली भाषा यावनी भाषेच्या आक्रमणामुळे भ्रष्ट झालेली आहे. म्हणजे काय झालंय तर आपली जी भाषा आहे ती यावनी म्हणजे मुसलमानी भाषेमुळे ती भ्रष्ट झाली आहे. त्या अनेक शब्द जे आहेत परंपरा किंवा नको त्या गोष्टी आपल्या भाषेमध्ये आलेल्या आहेत. म्हणून शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीचा उपक्रम हाती घेतला. दररोजच्या राजव्यवहाराला लागणारे 1800 शब्द प्रथम शिवाजी महाराजांनी निवडले. आणि शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले पंडितराव जे होते, रघुनाथ पंडित, त्यांच्या अध्यक्षतेखाली धुंडीराज व्यास नावाचे एक अत्यंत मोठे संस्कृत पंडित होते. त्यांच्याकरवी एक समिती आपण म्हणू ती नेमली. आणि त्या समितीकडे हे काम देण्यात आलं की भाषा शुद्धी, आणि या 1800 शब्दांना प्रति संस्कृत शब्द तयार करण्यात आले. त्याच्यातला हा एक शब्द आहे, कळलं का? तर ते ती बीजं आहेत त्याच्यामध्ये. तर बरेच शब्द आहेत त्याच्यामध्ये. बुरुजाला त्यांनी गुल्म म्हटलेलं आहे वगैरे, काय काय काय. आता वेळ कमी, आपल्याला सगळं त्याचं भान ठेवून करायला लागतंय. तर त्या सभासद बखरीमध्ये हे वर्णन आले. तर सभासदांनी शिवाजी महाराजांच्या मनात त्यावेळेला काय भाव दाटले ते त्यांनी लिहून ठेवलंय. आता मी जेव्हा अमित शहा आपले जे आदरणीय गृहमंत्री, त्यांना मी जेव्हा 12 एप्रिलला जेव्हा रायगड दाखवला तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं. तर सभासदांनी काय लिहिलंय, शिवाजी महाराजांना काय वाटलंय, तो म्हणतोय की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत सखोट, चौथरपा गडाचे कडे तासिलियाप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही, पाखरू म्हणून असे म्हणाल तर त्यास जागा नाही. पृथ्वी 1.5 गाव उंच, पृथ्वीवर दौलताबाद सखोट गड खरा, परंतु उंचीने थोटका, दौलताबादचे दशगुणी उंच. देखून बहुत संतुष्ट झाले आणि म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा. आलं लक्षात? काय म्हणतात? राजा राहून पाहता गड बहुत सखोट म्हणजे अत्यंत अवघड, चौतर्फा गडाचे कडे तासिलियाप्रमाणे, चहू बाजूंनी गडाचे कडे कसे ते तासल्याप्रमाणे आहेत. धोंडा तासीव एकच आहेत, म्हणजे एक संध आहे. 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यात देखील कड्यावर गवत उगवत नाही इतका तो कडा हे आहे. आणि मग विचार काय आला की दौलताबाद आहे म्हणजे देवगिरी, तो पण पृथ्वीवरचा अत्यंत किंवा सर्वात अवघड त्यावेळी बांधलेला किल्ला, परंतु तो उंचीने थोटका, दौलताच्या बादच्या दशगुणी उंच, दौलताबादच्या 10 पट उंच. आणि खरोखरच आहे, दौलताबाद साधारणतः 250 फूटवर उंच आहे. रायगड जो आहे तो जवळपास 2900 फूट उंच आहे. देखून बहुत संतुष्ट झाले, बोलिले तख्तास जागा हाच गड करावा, म्हणजे राजधानीसाठी किल्ला हाच करावा हे शिवाजी महाराजांच्या मनात तेव्हा आलं. लक्षात घ्या. आता शिवाजी महाराजांनी इथं काय काय निर्माण केलंय बघा. तो दुसरा जो प्रसंग आहे तो दुःखद आहे, नंतर जाणार आहे त्याच्याकडे. 1672 सालचं एक बजेट सापडलेलं आहे. ते स्वतः शिवाजी महाराजांचं आहे, त्यांनीच मांडलेलं बजेट येते. म्हणजे त्याला अर्थसंकल्प आपण ज्याला म्हणतो ना तो आहे. तो कशासाठी मांडलेला आहे आणि तो तुम्ही म्हणाल की तो कुठे आहे आणि मग त्याची सत्यता ऑथेंटिसिटी काय वगैरे,
मी मगाशी ज्या रामचंद्रपंत अमात्य बावडेकरांचं नाव घेतलं, हा अत्यंत कर्तृत्ववान माणूस आहे. 1650 यांचा जन्म आहे आणि 71-72 साली शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात आहे. ते 21व्या-22व्या वर्षी यांच्या वेळेतील वडील स्वराज्याच्या कामामध्ये होते. ते शहाजी महाराजांचे सहकारी होते. कोल्हापूरचं जे बावडा संस्थान आहे ते यांचं आता सुद्धा त्यांचे ते नीलराजे बावडेकर म्हणून जे आहेत ते वंशज तिथे आहेत. समर्थांचा अनुग्रहित घराणं आहे. समर्थांनी दिलेलं सोन्याचं सुवर्ण श्रीराम यंत्र त्यांच्या देवपूजेमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतं. असं हे घराणं. आणि इतकंच नाही तर पुढच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाचं आक्रमण झालं तेव्हा त्याची 7 लाखाची सेना आहे आणि 25-26 वर्ष महाराष्ट्र झुंजतोय. त्याच्यामध्ये 2-4 नावं फार महत्वाची येतात की ज्यांनी हे स्वराज्य जगवलं. एक नाव येतं संताजी घोरपडे, दुसरं नाव येतं धनाजी जाधवराव, तिसरं नाव येतंय शंकराजी नारायण पंत सचिव आणि चौथे जे आहे ते रामचंद्र पंत अमात्य बावडेकर हुकुमत पन्हा. त्यातले 2 जण जे आहेत ते क्षत्रिय मराठा आहेत आणि 2 जण आहेत ते ब्राह्मण आहेत. मी मुद्दा म्हणून सांगतोय, याच्यातनं गैरअर्थ कोणी काढू नका की जेव्हा क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्र येतं तेव्हा ते काय करतं त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. औरंगजेबाला 4/6चा खड्डा शेवटी आपणच मराठ्यांनी दिला. शेवटची 7 वर्ष आपल्याकडे राजा नाही, राजधानी नाही, अशा परिस्थितीत प्रजा झुंजतीये आणि 7 लाख फौज घेऊन आलेला औरंगजेबाला शेवटी हताश आणि इथंच आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेलं होतं, लक्षात घ्या. आणि त्यांनी देखील त्यावेळेला खूप प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे. तर त्या घराण्याचं जे दफ्तर आहे म्हणजे आर्काइव्ह ज्याला म्हणतात, हा की जिथं आपण सगळं म्हणतो ना कागदपत्र ठेवलेली असतात, तर त्या बावडा दफ्तरामध्ये एक पत्र सापडलेलं आहे. शिवाजी महाराजांचं आहे ते. त्याला जाबिता तहनामा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते फायनान्शियल बजेट आहे. त्याच्यामध्ये तेव्हाचा जो पर्शियन सन जो आलेला किंवा मुसलमान इसने कारण आहे तर ते त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे 1672 हे त्याचं वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये 21 किल्ल्यांची यादी आहे. किती? 21 किल्ल्यांची यादी आहे. विषय काय आहे तर हे जे 21 किल्ले आहेत या किल्ल्यांवरती काही किल्ल्यांवरती डागडुजी आणि काही किल्ल्यांवरती नवीन वास्तुनिर्मिती करायची आहे शिवाजी महाराजांना. तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी 1,75,000 सुवर्ण होलांचं बजेट मांडलेलं आहे. ये मंगेश जी. हो मंगा मंगेश इकडे. मंगा लवकर ये. अरे मैं फिर घुस जाऊंगा. कितने लोग घुस जाएंगे? आराम से. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर जय भवानी. जय शिवाजी. हे महाराजांचं अस्सल सुवर्ण ज्याची या सुवर्ण होण्याची तुला झाली होती महाराजांच्या वजना एवढीच. आणि ते नाणं आपला ठाणे मावळा शिवरायांचा कार्यकर्ता नाही बोलायचं, कार्यकर्ता मंडळाचे असतात. आपण महाराजांची तर तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना एक स्पर्श म्हणून या राडी कर या चप्पल काढा म्हणून. असं काय नाही, थोडं महाराजांच्या मूर्तीला फक्त चप्पल. आपल्या सगळ्यांची काहीतरी पूर्व पुण्याई आहे. 351 वर्षापूर्वी आपण काहीतरी काही ना काही स्वरूपात मदत केली असणार आहे. म्हणून आज इतक्या वर्षांनी पण आपण इथे उपस्थित आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा.